सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता। या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या होत्या। आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे। हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत। केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे। सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे। 8 बसेस दाखल झालेले आहेत। 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशी आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती। ती घोषणा पूर्णत्वास येत आहे। 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील। 9 तारखेला सन्माननीय मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत। जर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत आणि ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत। तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत, संपूर्ण वातानुकूलित आहेत। त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे। हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे। बाहेरची कंपनी मला वाटते दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल, त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत। महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत। तर आत्ता ज्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमचे विरोधक काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती। त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्यामुळे। आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू। त्यावेळी त्यांनी चेष्टा केली होती, हे हवेत बोलतात खासदार असं म्हणले होते। परंतु प्रत्यक्षात दिल्ली दरबारी अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटणे, सेक्रेटरीजना भेटणे, त्याचा फॉलोअप घेणे, महापालिकेकडून कागदपत्राची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यामुळं आज हा शुभदिन कोल्हापूरमध्ये होतो आहे। आणि ह्या सगळ्या सेवेची खरं पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मजबूत असणं हे खूप गरजेचं आहे। आणि आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे, भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत। अशावेळी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असणं आणि त्याचा लाभ महापालिकेसाठी होणं हे क्रमप्राप्त आहे। त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ही बस इथं कार्यरत होईल। महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था करणं, एअरपोर्टसाठी व्यवस्था करणं, अशा अनेक प्रकारच्या कल्पना आमच्या स्थायी समितीचे सभापती आणि आमचे सगळे सदस्य महायुतीचे यांनी आता बराच चांगला प्लॅन केलेला आहे आणि तो आता भविष्यात आपल्यात अंमलात आलेला दिसेल। ह्या ज्या बसेस आहेत, आपलं पूर्वीचं जे KMTचं जे काम होतं त्या बसेस जुन्या झाल्या होत्या आणि मेंटेनन्समुळं KMT तोट्यात आलेली होती। खूप मेंटेनन्स, कारण खूप जुन्या बसेस होत्या, मेंटेनन्स अभावी त्या सगळ्या बंद होत्या। 60-70 बसेस बंद आहेत। या नवीन बसेस आहेत, आधुनिक पद्धतीच्या आहेत, याला आता डिझेलचा खर्च नाही आहे। इलेक्ट्रिक चार्जिंग जे होणार आहे ते अत्यल्प दरामध्ये, याच्यासाठी EVसाठी दरसुद्धा वेगळा आहे MSCBचा आणि या सगळ्या कमी दरामध्ये इलेक्ट्रिक त्याला उपलब्ध होत असल्यामुळं, मेंटेनन्स कमी होत असल्यामुळं आणि प्रदूषण विरहित पूर्ण ग्रीन हे काम चालत असल्यामुळं त्याचा निश्चित फायदा या बस चालकाला किंवा बसच्या या सगळ्या व्यवसायामध्ये होणार।